आपण खरंच वळूया आपल्या पुढच्या कोड्याकडे. इतरांच्या केसांच्या वेण्या घालत बसतो, स्वतःच्या केसांना मात्र हात लावला की चिडतो. ओळखा पाहू कोण? एनीवन? प्रतीक. ऍब्सोल्युटली मास्टर स्वरूप, क्या बात आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वरूपचं शिलेदार प्रतीकचं. बार बार बदल करवट उसको सोचूं मैं, गुजरे जहां से वो रौनक उड़ाए, झलके नदी सी वो मुझको भी गोदी जाए. अपना बचपन मीठी शरारत, थोड़ा रेशम है थोड़ी नजाकत, कभी शर्माए कभी लड़ाए, उसमें जाहिर है हर जाने कितनी गहराई. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. बघूया त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. खूप गोड परफॉर्मन्स होता तुझा, एकदम क्लीन क्लिअर, आणि तुझा फिनिशिंग सुपर्ब. व्हेरी गुड प्रतीक, व्हेरी गुड. परफॉर्मन्स तुझा खूप क्यूट होता प्रतीक. खूप गोड तू जसा आहेस तसा तुझा परफॉर्मन्स होता. मला थोडासा मध्ये एनर्जी लेवल तुझी ड्रॉप वाटली. इथे हा जो इकडे एक जो पोर्शन केलास तू त्याच्यामध्ये थोडीशी एनर्जी ड्रॉप झाली आणि छान वाटला परफॉर्मन्स. थँक्यू, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. प्रतीक म्हणजे इन शॉर्ट मला म्हणायचं आहे अ कोरिओग्राफर्स डिलाइट. म्हणजे त्याला कशी मोल्ड करू तो तसा करतो. तू बॅग गया. थँक्यू सर. व्हेरी नाईस, व्हेरी फाईनली. ते एक पॉइंट मास्टर सोन्याने कॅच केला. ते एक मूड होता मास्टर सोन्या. तो दिल धग 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 होय, त्याचं इंटरप्रिटेशन तसं होतं. प्रॉपरली बॅलन्स्ड एनर्जी होता प्रतीकमध्ये. आणि ते बॅक रोल, स्प्लिट रोल, ब्युटिफुल. रिहर्सल मध्ये नाही आलेला पण आता बँग ऑन होता. प्रतीक रॉकस्टार. थँक्यू सो मच सर. वा. आता आपण बोलूयात आपल्या ग्रँड मास्टरकडे. त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? ग्रँड मास्टर. एक असतं परफॉर्मन्स आणि एक असतं परफेक्शन. दिस वॉज शिअर परफेक्शन. वाव. त्याच्या पुढे काही असू शकत नाही. आणि मला एवढीच खंत आहे की मी जर राणी बिणी असते तशा मोत्याचे सर बीर उतरवून दिले असते. आता सध्या क्षणी फक्त थँक्यू. अहो हे पण लाख मोलाचं आहे त्याच्यासाठी. सुपर गाईज, बोथ ऑफ यू ब्रिलियंट. so much, अभिनंदन, Grandmaster. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच ग्रँडमास्टर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रतीक बद्दल मगाशी जे बोललो ना ते नक्की तसंच्या तसं आहे की नाही, प्रतीक तसाच आहे की नाही हे आपण जरा जाणून घेऊयात. हा ग्रँड मास्टर. मास्टर जाणून घेऊयात. त्याच्या केसांना जर तुम्ही टच केलं तर तुम्ही मेलात. हा मग मी ऍक्टिंगच करून दाखवते. हात कशाला लावलास माझ्या केसांना? प्रतीक डान्सर कमी आणि हेअर स्टाईल जास्त आहे बघा.
नुसतं पोरींच्या केसांचा हात धुवून मागे लागते. काय बी बसलं की आलं चढलं डोक्यावर. काही खरं नाही पुराचं. प्रतीकला चहा खूप आवडतो आणि तो 1 कप कधीच पित नाही. तो घेतानाच कायम 2 कप पितो, नाही तर चोरून घेतो देत नसलं तरी. रिहर्सलमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा तो पॉटीला जातो आणि एकदा आतमध्ये गेला की 20 ते 25 मिनिटं तो बाहेर येत नाही. ओके, मला एवढंच म्हणायचंय, ये बाल मुझे दे दे ठाकुर, कम ऑन गर्ल्स. ऐसा होना चाहिए कि कमान प्रतीक. अरे प्रतीक खाली है. प्रतीक खाली है. बरं मुलीनो, आता ग्रँड मास्टर तुम्हीच हात लावा त्याच्या केसाला. तुम्ही सांगितल्याशिवाय काही होणार नाही, पण हे आता इथे घडलंच पाहिजे. नाही स्वीट, हाऊ स्वीट. आता ह्याच्यानंतर कसं काय करणार? तो आमच्या हेअरस्टाईल्स करत असतो. करेक्ट. नको अरे प्रतीक, आत्ता नको. नाही मला करायचंय. तेव्हा चालतं का? मग आता आमची इच्छा आहे तर मग का नाही. अक्षता, जरा तुझ्या लँग्वेज मध्ये जरा बोलून दाखव ना त्याला. पत्या काय बाई असं वाग तू? असं वागणार तू? एवढे आम्ही आलोय, मग तुझ्या हक्कीशी असं वागणार काय? तुझ्या कम ऑन प्रतीक, गो फॉर इट. शहीद हो जा. कम ऑन, आजा. फक्त एकच. हा म्हणे ये तिकडे. नाही हे नाही चालणार. मग फक्त तिला हा मान नाही. क्या बात है. बस वा 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 वा, सुंदर. प्रतीक, इट डझंट मॅटर, तरी पण तू स्टार आहेस. नाही, पण अजून एक गोष्ट आहे जी आपण नोटीस नाही केली, की प्रतीक इतका बारीक काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे. कारण तो दिवसातनं जवळपास 3-4 वेळेला समजून घ्या त्याच्यानी व्यायाम सुद्धा होतो, पाय स्ट्रॉंग होतात आणि डान्सही करतात. बस आपल्याला सगळ्या सवयी आणि सगळं काही इकडे या मंचावर सांगायचं नाही करायचंय. हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या प्रतीकसाठी.